नवरात्री येते देवीची. आजचा अष्टमी आहे. आजची अष्टमीची पूजा. देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारे देवीला प्रसन्न करता येतं. तर त्या सगळ्याच प्रकाराने देवीला भक्त प्रसन्न करतात. सहा प्रसन्न देवी जर प्रसन्न झाली तर ती दोन्ही देते, भुक्ती आणि मुक्ती. देवी महात्म्यामध्ये ती देवी परमाम प्रकृती आहे, आद्य आहे. कारण तिच्याद्वारेच आपण ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात की देवीची पूजा अवतारसुद्धा करत असतात. याचं कारण जेवढी काही सृष्टी आहे, उत्पत्ती आहे, ही सगळी त्या ब्रह्ममयीची, श्रीरामकृष्णांचा शब्द आहे ब्रह्ममयी. ब्रह्म आणि ब्रह्ममयी. आता ब्रह्माला काही लिंग नसतं, पुल्लिंग नाही, स्त्रीलिंग नाही आहे. पण देवीला भगवान श्रीरामकृष्णांनी ब्रह्ममयी म्हटलं आहे. ब्रह्म आणि ब्रह्ममयी. ब्रह्म आपल्याला देवी स्वरूपातून तिच्यापर्यंत आपल्याला पोचता येतं. आणि म्हणून देवीची आराधना केली जाते. प्रणतानां प्रसीद त्वं देवी विश्वाद्यहारिणी त्रैलोक्यवासिना मीटे लोकानां वरदा भव. हे देवी, आम्ही तुला शरणात आलो आहोत. कुठे गेलं काही दिसत नाही. त्याला बोलवा, आपला हा जो आहे ना मला ते आवाज शिट्टी मारतो. आम्ही प्रणत आहोत, तुला शरण आलेलो आहोत. प्रसिद्ध, तू प्रसिद्ध म्हणजे आमच्यावर कृपा कर. तू आरतीहारिणी आहे, आमचं दुःख, क्लेश, कष्ट याचं हरण करणारी आहेस. आरतीहारिणी, आमचीच नाही, विश्व आरतीहारिणी. सगळ्या जगाचं दुःख, कष्ट, क्लेश याचं हरण करणारी आहेस. तू त्रैलोक्यवासिनी आहे, त्रैलोक्यामध्ये तुझा वास आहे. आणि सगळेजण तुझी स्तुती करतात ईट डे. म्हणून तू सर्व विश्वाला वरदायिनी हो. सर्व विश्वासाठी तू वरदायिनी हो. सर्व विश्वाचंच तू कल्याण कर. हे देवी महात्म्यामधला श्लोक आहे. आणि आपल्या सनातन वैदिक परंपरेमध्ये प्राचीन काळापासून, वैदिक काळापासून देवतांची पूजा होते.
या सगळ्या देवता वैदिक काळातल्या आहे, नंतर मग पुराण काळातल्या पण किंवा तंत्रामधून आलेल्या आहेत, जेणेकरून आपण ब्रह्माची उपासना करू शकू ह्या देवी देवतांच्या माध्यमातून. विविध प्रकारे, जसं मी सुरुवातीला सांगितलं की विविध प्रकारे आपल्याला भगवंताच्या चरणापर्यंत पोचता येतं. परंतु सगळ्यांना सगळे मार्ग काही त्यांना हाताळता येत नाही किंवा त्याच्यावर त्यांना वाटचाल करता येत नाही. म्हणून वेगवेगळे मार्ग, जसं उत्तम ब्रह्मसद्भाव म्हणजे ब्रह्म आहे आणि ब्रह्म सोडून दुसरं काहीच नाही, हा उत्तम मार्ग आहे. परंतु ब्रह्माची ब्रह्म म्हणून पूजा करणं, त्याची आराधना करणं आणि स्तुती नमस्कार करणे कठीण आहे. म्हणून मग स्तुती नमस्कार जसं आता आपण करतो, किंवा पूजा, बाह्यपूजा दमादमा, सगळ्यात निकृष्ट बाह्यपूजा. पण सर्वसामान्यांना पूजाच आकर्षून घेते. म्हणून सगळेच मार्ग उपलब्ध आहेत. म्हणून श्रीरामकृष्ण वचनामृतामध्ये म्हणतात, हा सनातन वैदिक धर्मच नेहमीपासून आहे आणि नेहमीसाठी राहील. बाकीचे येतात आणि जातात, पण हा शाश्वत सनातन मार्ग आहे. याचा अर्थच आहे शाश्वत आहे, सनातन आहे. याचा अर्थ आहे ज्याला आदी नाही आहे आणि अंत नाही आहे, प्रारंभ नाही आणि शेवट नाही आहे, तो सदाचाच आहे. म्हणून ते म्हणतात की हा सदाचाच आहे. उरलेले येतात आणि जातील, तर त्याला शेकडो वर्ष लागतात. अनंत कालगणनेमध्ये 1000-2000 वर्ष इकडे तिकडे त्याला काही अर्थ नाही आहे. पण सनातन वैदिक धर्म आधी काळापासून आहे, आधी काळापर्यंत निरंतर राहणार तो. याचं कारण काय आहे ते पण श्रीरामकृष्ण सांगतात. ते म्हणतात त्याच्यात सगळेच मार्ग आहे, ज्ञानमार्ग आहे, भक्तिमार्ग आहे, कर्ममार्ग आहे, सगळेच मार्ग आहे. म्हणजे ज्याची जशी रुची, ज्याची जशी क्षमता, त्यातून कोणी वगळलं जात नाही. पण भगवद्गीतेसुद्धा ते पिचाती तरं देव मृत्युम श्रुतिपरायणाः, ज्यांना काहीच जमत नाही, ज्येष्ठांनी झाल्यावर असं कर, तसं कर, ते पिच अतितरंती एव, ते सुद्धा तरुणच जातात. अतितरंती, नुसते तरंती नाही आहे, अतितरंती एव सुद्धा. कारण काय, तरुण जाणं हे महत्त्वाचं आहे. भवसागर तरुण जाणं हे महत्त्वाचं आहे. प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा, क्लेशापासून सोडी दुःखापासून तोडी. कारण क्लेश आणि दुःख आपल्याला जीवनभर असतात, वेगवेगळ्या रूपात येतात. की नेहमीच की आपल्याला क्लेश असतात, दातात दुखणं असतं असं काही नाही आहे. पण कधीमधी येतं दातात थोडंसं दुखतं, डोकं दुखतं, पाठ दुखते, गुडघे दुखतात, असे वेगवेगळ्या याच्यामध्ये असतात. आणि कधी ना कधी आपल्याला ते त्रास देतात. म्हणून त्याला दुःखापासून सोडी, क्लेशापासून सोडी, दुःखापासून सोडी. हे कसं, या जन्मामध्ये ताप असतात, त्रिविध ताप असतात. पण मुख्य म्हणजे तोडी भवपाशा. भवपाश जे आहेत, संसार पाश, पाश म्हणजे फास आपण म्हणतो. पाश म्हणजे ज्यांनी बांधलेला आहे तो पाश. जसं आपण पशूंना खुंट्याला बांधून ठेवतो, मग त्यांना इकडे तिकडे जाता येत नाही, तसंच आपण बांधल्या गेलेलो आहोत, इकडे तिकडे आपल्याला जाता येत नाही. जितकं राहील तितकंच करता येतं. पण आपल्याला वाटतं आपण स्वतंत्र आहोत, पण तेवढ्यापुरतेच. थोडी मान हलवता येते आपल्याला, गाईला जशी मान हलवता येते खुंटीला बांधले असले तरी, तसंच आपल्यालाही आहे. पण खऱ्या अर्थाने जीवात्मा या अर्थाने आपण बांधला गेलेलो आहोत, मुक्त नाही आहे.
आणि मुक्तीसाठीच भवपाश हे संपावेत, तुटावेत आणि आपण मुक्त व्हावं. आणि मुक्त होऊन कुठे जावं? गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. ती भवानी आहे म्हणून आपण जगदंब म्हणतो. जगाची आई, जगन्माता, भवानी अर्थ तोच. ती जगताची माता आहे. कारण काय? तिच्यापासूनच जग उत्पन्न होतं, प्रसव होतं, तिच्यातच असते आणि तिथेच परत जातो. जन्मादि यस्य यतः. व्यासांचे सूत्र ब्रह्मसूत्र ज्याला म्हणतात, शारीरिक सूत्र, त्याचं दुसरं सूत्रच हे आहे. देव कशावरून आहे? देव याच्यामुळे आहे की सृष्टी आहे म्हणून देव आहे, जन्म आहे म्हणून देव आहे. जन्मादि यस्य यतः. जन्म जन्माला काहीतरी कारण आहे म्हणून ती जगत प्रसविनी, जगत कारिणी आहे ती. जगताला आहे. जगत कोणतीही गोष्ट जी असते, दिसते, निर्मित होते, त्याला काहीतरी कारण असतं. जसं एखादा लहान मुलगा एकटा दिसतो आहे, आपलं कुठे इकडे तिकडे बघतो आहे, तो आजूबाजूला कोणीच नाही. आपण काय म्हणतो, अरे तुझी आई कुठे आहे, तुझे बाबा कुठे आहे? नाही, कारण आपल्याला मुलगा छोटा आहे, म्हणजे त्याचे आई बाबा कुठेतरी असतील आसपास, जवळपास असतील. नाही, कारण ती गोष्ट स्पष्ट आहे, निश्चित आहे. तसंच आपण आहोत म्हणजे का आहोत? कारण आपल्याला कोणीतरी या जगात आणलेलं आहे. जन्माआधी सुद्धा जन्म शब्द, चक्क जन्म शब्द टाकला आहे त्याच्यामध्ये. की नाही, सृष्टी नाही, जन्म आहे. जन्म स्पष्ट असतो की नाही. ते काही अशी अस्पष्ट अमूर्त संकल्पना नाही आहे, ॲबस्ट्रॅक्ट नाही आहे. जन्म स्पष्ट असतो. आधी म्हणजे जन्म होत नाही, फक्त सृजन, पालन, रक्षण असतं ते. आणि मग लय असतो. आपण जिथून येतो तिथेच परत जातो. आपण कुठे परत जाणार? आणि आता कुठे आहोत? गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. हे भवानी, तूच फक्त आमची गती आहेस. गती म्हणजे परिणाम, गती म्हणजे शेवट, या अर्थाने की नाही. गती शब्दाचे बरेचसे अर्थ होतात, पण इथे जो त्याचा अर्थ आहे परिणाम, शेवट. आपण कुठे जाणार? आपण जाणार भवानीच्या पाशी. आता कुठे आहोत? आताही तिथेच आहे. म्हणून हे स्तोत्र आहे. आपण जिथून आलो आहोत, जिथे जाणार आहोत, आताही तिथेच आहोत. मध्य पण तिथेच आहे. आधी, मध्य, अंत की नाही, हे तिन्ही एकच असतं. आपल्याला वेगवेगळे दिसतात. आपल्याला प्रारंभ दिसतो, अंत दिसतो, मध्य दिसतो, पण तिन्हींमध्ये काही फरक नसतो. अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहमादिश्च मध्यंच भूतानाम अंत एव च. हा गीतेतला श्लोक आहे. हे अर्जुना, मी अहमात्मा गुडाकेश. गुडाकेश अर्जुनाला म्हटलेलं आहे. तो रात्री पण दिवस रात्र न झोपता राहू शकतो, म्हणून त्याला गुडाकेश म्हटलं आहे. गुडा म्हणजे झोप. त्याचा दुसरा पण अर्थ असतो कुरळ्या केशाचा. अहमात्मा गुडा म्हणजे सर्व भूतांच्या याचं सार, अस्तित्वाचं सार मी आहे. आत्मा म्हणजे सार. सर्वभूताशय स्थित. सर्व भूतांमध्ये जो स्थित आहे, अवस्थित आहे, मी आहे. म्हणजे काय? अहमादिश्च मध्यंच भूतानाम अंत एव च. मी सर्व भूतांचा आदी आहे, मध्य आहे आणि अंत पण मीच आहे. काय सुंदर कल्पना आहे बघा की नाही. याचा अर्थ नेहमीसाठीच, सर्व काळी
सर्व अवस्थांमध्ये तोच आहेस. पण आपल्याला प्रार्थना करावी लागते, कारण ती जाणीव आपल्यामध्ये नसते, कारण आपण जीव आहोत, साधारण जीव. या जीव अवस्थेच्या पार गेलेले असतात त्यांना सदाचाच ब्रह्मानुभूती होते. ब्रह्मनिर्वाण मृच्छती, ब्राह्मी स्थिती म्हटलं आहे भगवद्गीतेमध्ये. त्यांना सदाचच आपण देवाशी जोडल्या गेलेलो आहोत याची पक्की जाणीव असते. आपण देवापासून कधीच वेगळे नाहीत याची निश्चित जाणीव असते. म्हणजे तो अनुभव असतो. या अर्थाने डायरेक्ट रिअलायझेशन, त्याला अपरोक्ष अनुभूती म्हणतात. सरळ जशी आपल्या विश्वाची जगाची आपल्याला डायरेक्ट जाणीव असते, अनुभव असतो, त्याप्रकारे. म्हणून शंकराचार्यांनी सगळ्यात देवता फार सुंदर श्लोक लिहिले. शंकराचार्य म्हणजे शंकराचार्यच होते. त्यांची महती काय गायची आणि किती गायची. त्यांनी जे स्तुती केली आहे, स्तुतीपर श्लोक लिहिले आहेत, मंत्र लिहिले आहेत, त्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही. आजपर्यंत कोणीच करू शकला नाही. अति प्रसादयुक्त, प्रसन्न करणारी मनाला आणि अर्थपूर्ण, आणि अर्थात ते सगळे त्याच्यात दार्शनिक आहे ते. पण आपल्याला दार्शनिक वाटत नाही. ते दर्शन जे आहे, तत्त्व आहे, तत्त्वज्ञान आहे, ते इतकं सुंदर सगुण साकार रूपाचं स्तुती करून त्यांनी मांडलेलं आहे. आणि म्हणून हे देवी तूच गती आहेस, तूच गती आहे. गतिस्त्वम गतिस्त्वम त्वम एका भवानी, तू एकटीच. पुन्हा 3दा म्हटलं आहे बघा. एकमेव, तू आणि तूच, पण दुसरं कोणी नाही. त्वम गतिही त्वम गतिही त्वम एका, तूच फक्त एकटी आहेस. कारण तूच आमच्या इतक्या जवळची आहेस, अति निकटची आहेस. म्हणून भारतभर देवीची पूजा मोठ्या उत्साहाने केली जाते. सगळ्याच देवी देवतांची होते. पण हे नवरात्र, अश्विन महिन्यातली नवरात्र आहे, विविध प्रकारे भारतभर केली जाते. अर्थात रामाची पण नवरात्र आहे. दसऱ्याला रामाचा असतो, रावणाचा वध असतो, किंवा रावणाला दहन करतात. दोन्ही नवरात्र होते. तर इथे हे भवानी, इथे शंकराचार्य, आदिशंकराचार्य, भगवान शंकराचार्य, आपण किती आपण देवीच्या जवळ असूनसुद्धा, देवीमध्येच विलीन असूनसुद्धा आपण कसे आहोत, एक उन्हाळ पोर आहोत. आणि आपण असूनसुद्धा आपल्याला ते काही कळत नाही, त्याची जाणीव होत नाही. म्हणून ह्या 8 श्लोकांद्वारे भगवान शंकराचार्य आपल्याला ते जाणीव करून देतात. का जाणीव होत नाही याचं कारण म्हणजे आपण स्वतःला काहीतरी समजून बसलेलो आहोत की नाही. आम्ही काहीतरी केलेलं आहे आणि काहीतरी करणार आहोत आणि काहीतरी करत आहोत की नाही. म्हणून आपल्याला एक छोट्या बाळाचं ते त्यांनी कल्पना केलेली आहे की छोट्या बाळाला काही करायचंही नसतं आणि केलेले नसतं आणि पुढे त्याच्या काही कल्पनाही असतात नाही. पण ती कल्पना मोठ्या लोकांना करणं फार कठीण आहे, वय वाढलेल्या लोकांना. कारण इतके संस्कार बालपणापासूनचे वयापर्यंत आलेले ते कसे काय पुसले जाणार. म्हणून या प्रार्थनेद्वारे, या स्तोत्राद्वारे, याचं नाव आहे भवानी अष्टकम. देवीला वाहिलेलं पुष्परूपानी हे अष्टक आहे. 8 श्लोक आहेत की मला या जगात कोणीच नाही आहे, प्रत्येकाचा शेवट आहे गतिस्त्वम गतिस्त्वम त्वमेका भवानी, तूच तूच आणि तूच की नाही, आणखी दुसरं कोणी नाही. म्हणजे माणसाने जगात वावरताना असंख्य आपल्या गोष्टींशी, व्यक्तींशी संबंध येतो. पण आपण ते येत असतानासुद्धा तूच तूच आणि फक्त तूच आहेस आणि हा भाव, ही फार मोठी साधना आहे की नाही. म्हणून जे म्हटलं मी, यामध्ये
सगळे त्यांचे दार्शनिक तात्विक स्तोत्र आहेत, पण तुम्हाला जाणवणार नाहीत ते. अतिमधुर, अतिप्रसन्न, त्याला प्रसाद म्हणतात संस्कृतमध्ये, की नाही, की तो रस आहे की तुम्हाला त्याच्यातलं माधुर्य, गोडवा जाणवेल. पण तुम्हाला न कळत, कारण आपण या जगाशी असे बांधले गेलेले आहोत, व्यक्तींशी, वस्तूंशी, स्थानांशी, परिस्थितीशी, घटनांशी इतक्या प्रकारे जाणलो त्याच्यावर आपण मोकळंच होऊ शकत नाही. पण आपण हे स्तोत्र जरी नुसते म्हटले, स्तोत्राचा तोच भाव असतो किंवा त्याची तीच गरज असते आपल्यासाठी, की नुसते जरी म्हटले आणि त्याचा अर्थ आपण जर समजून म्हटला तर ते आपल्याला ती फार मोठी उपासना आहे. मी जसं मी म्हटलं ना, ती उपासना आहे. उत्तम ब्रह्मसद्भाव ही उपासना आहे, म्हणजे जवळ जाण्याचं. उप म्हणजे जवळ, आसन म्हणजे जवळ बसणं देवाच्या. म्हणून आपण उपास करतो म्हणजे व्रतवैकल्य करतो, आपण स्वतःला थोडासा त्रास करतो, जेणेकरून जगाशी जोडला येतो थोडंसं आपण दूर व्हावं, देवाची आपल्याला आठवण यावी. आणि वैकल्य म्हणजे काय, विकल, व्याकुळता आपण मराठीमध्ये म्हणतो. आणि रामकृष्ण म्हणतात देवासाठी व्याकुळ व्हा, ते विकल शब्द. वैकल्य म्हणजे देवाचं लक्ष आपल्याकडे जाईल आहे, आपण देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि या ना त्या प्रकारे देवाला आपण प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि मग तो कसाही असो, जर लहान मुलं कितीतरी प्रकारे वेडं वाकडं नाचतात, गातात, आईला आवडतं ते, कारण ते नातं असतं. बेलूर मठामध्ये सगळीकडेच दशमीला विसर्जन असतं. तर पूर्वी मुख्य मंदिरामध्ये देवीची पूजा व्हायची. आता ती गर्दी खूप वाढल्यामुळे आता गंगा आणि मंदिराच्या मध्ये जो मोठं पटांगण आहे तिथे मोठं, आता मी गेलो होतो तिथे मोठं पटांगण बांधकाम चालूच होतं. ते तेवढ्यापुरती मोठं काहीतरी करतात ते, म्हणजे सगळ्याच लोकांना बघता येईल आहे. तर तिथून मग निघून मग माताजींचं मंदिर आहे तिथपर्यंत ती जाते. मग तिकडे मोठा घाट आहे, बांधील घाट आहे, छान घाट आहे, ऐसपैस आहे. तिथं ते विसर्जन होतं गंगेमध्ये, प्रतिमेचं, देवी प्रतिमेचं. माताजींचं मंदिराच्या समोरच तो गंगेचा घाट आहे. तर तिथे काही वेळ ठेवतात, मग थोडं नाचगाणं होतं. ते त्याला धुनाची म्हणतात बंगालमध्ये. धुनं असतं त्याच्यामध्ये घेऊन ते नाचतात. कोणी नाचू शकतं. अर्थात मठामध्ये स्त्रियांना नाचण्याचं हे नाही आहे, पण इतर ठिकाणी जे देवी असतात तिथे कोणी नाचतात. तर ती माताजींच्या वेळची गोष्ट आहे, ही घटना या अर्थाने. तर ते झालं होतं, ते तिथे ठेवलं ते मूर्ती, तिच्यासोबत थोडंसं काही नाचगाणं होईल. नाच म्हणजे ते धुनी घेऊन नाचतात सगळे आणि ते वाजवतात, ढोलकं वाजवतात. आणि मग थोड्या वेळाने मग झालं की मग विसर्जन होतं. ते त्याला निरंजन म्हणतात बंगालीमध्ये. तर तिथे ते चालू होतं. तर ते एकजण भक्त असाच काहीतरी वेडावाकडा काहीतरी नाचत होता. म्हणजे काही अशी तर काही पद्धत नव्हती, नुसतंच काहीतरी असं नाचत होतं. तर ते थोडंसं व्यवस्थित नव्हतं. त्याला मार्जित बुद्धी म्हणतात, ज्याला ते थोडंसं वाटतं असं नाही तसं व्हायला पाहिजे, नीट व्हायला पाहिजे. तर ते हे काय चालू आहे, असलं कसं होतं ते, हे काही बरोबर नाही आहे. आणि जे काही करायचं ते व्यवस्थित करायला पाहिजे. गाणं म्हणा, आणि गाणं सुरत आलं लयात पाहिजे, वाजवणं म्हणा, ते सगळं व्यवस्थित पाहिजे. पण हे ते काही बरोबर होत नाही आहे. मग ते थोडीशी कुजबूज सुरू झाली. मग ते कुजबूज माताजींकडे कोणीतरी मातांच्या कानावर घातलं की हे असं. ते त्यावेळी काही मंदिर वगैरे नव्हतं, कारण माताजी स्वतःच होत्या की नाही, त्यामुळे ते मंदिर नव्हतं. मग ते माताजी कानावर गेलं तर माताजीने त्याची प्रतिक्रिया फार छान दिली. ते म्हणे नाही ते ठीक आहे, असंच करायचं असतं, असंच गायचं असतं. ते काय सूर चाललं हे ठीक आहे, आपल्यासाठी ठीक आहे, देवासाठी ते काही नाही आहे की नाही. देवीला असंच प्रसन्न करायचं असतं. तुम्ही कसे वेडे वाकडे करा, देवी कशाने प्रसन्न होते की नाही. अर्थात त्याचा अर्थ काही व्यवस्थित करू नये असं नाही आहे, पण देवीला प्रसन्न करायला काही लागतं,
कशाही तऱ्हेने प्रसन्न होते. आपण म्हणतो ना, वेडी वाकुडे गाईनं परी तुझा म्हणावीनं. देवीला आपलं म्हणणं, देवीने आपल्याला म्हणणं हेच मुख्य आहे. आणि तुम्ही किती वेडवाकडं केलं तर ते वेडवाकडं बघत नाही आहे. देवी काय आपलं बघत नाही वेडवाकडं. ती बघते की तो भाव बघते, प्रसन्न करते आहे आपल्याला मूल आपल्याला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करते. त्याला कसं प्रसन्न करायचं हे माहीत नाही आहे, ती पद्धत माहीत नाही आहे की नाही. याला हे लहान आहेत, यांना कळत नाही आहे, पण तिकडे लक्षच नसतं. मी किती सुंदर आहे बघ, कशाचंच लक्ष नसतं, फक्त हा संबंध असतो. आणि म्हणून हा संबंध खूप करणं, ह्या संबंधामध्ये बाकी सगळ्या गोष्टी येतात, त्याला गौणत्व देणं हे फार महत्त्वाचं आहे. पण इथे जे 8 श्लोक आहेत, आपल्याला तेवढा वेळ नाही आहे, पण ते न तातो न माता न बंधुर्न दाता न पुत्रो न पुत्री न भृत्योर्न भरता न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव. हे काही नाही आहे जगामध्ये, सगळं काही आहे. या सगळ्यांबरोबर तुम्ही देवाशी जसा संबंध जोडता तसा संबंध जोडा, देवाच्या माध्यमातून आहे, सरळ डायरेक्ट नाही आहे. म्हणून स्वामीजी म्हणतात आपण सहप्रवासी आहोत, को ट्रॅव्हलर आहोत. आपण एकत्र प्रवास करतो की नाही, प्रवासाच्या निमित्ताने एकत्र येतो. प्रवास संपला की आपण पुन्हा वेगवेगळे जातो, वेगवेगळे होतो. जसं महाभारतात आहे की 2 ओंडके एकत्र येतात की नाही. महोदधो यथा काष्ठंच काष्ठंच समेयाता महोदधो समेत्यच पुनर्याताम तद्वद्भूत समागमः. आपला एकत्र समागम कसा असतो, भूत समागम तद्वत त्याप्रमाणे कसा असतो. यथा काष्ठंच काष्ठंच, 2 ओंडके समुद्रामध्ये येतात लाटांच्या तडाख्याने, एकत्र येतात. समेत्यच पुनर्याता, पुन्हा येतात, पुन्हा वेगळे होतात. तद्वद्भूत समागम. आपला संबंध येतो तेव्हा देवाशी संबंध आपला असतो, नसतो तेव्हा पण असतो. आपले आयुष्य जेव्हा आपण जगतो तेव्हाही देवाचा संबंध असतो, आयुष्य संपल्यानंतर सुद्धा देवाचा संबंध असतो. कारण काय, तो संबंध कधी न सुरू झालेला आहे आणि कधीही न संपणार आहे. बाकी सगळे संबंध सुरू झालेले आहेत आणि कधी ना कधीतरी ते संपणारे आहेत. ते कधी शाश्वत नसतात. शाश्वत ते संबंध असतात की जे कधी सुरू झालेले नसतात. म्हणून गतिस्त्वम गतिस्त्वम त्वमेका भवानी भवाब्दावपारे महादुःखवीरुः प्रपन्न प्रकामी प्रलोभी प्रमत्तः कुसंसारपाशप्रबद्ध सदाहम. काय सुंदर आहेत बघा. न जानामि दानम न च ध्यान योग. मला काही समजत नाही आहे, दान कसं करायचं, काय दान कशाला म्हणतात, ध्यान काय आहे, योग काय आहे. न जानामि मंत्रम तंत्रम न च स्तोत्रमंत्रम न जानामि पूजां न च न्यासयोगम गतिस्त्वम गतिस्त्वम त्वमेका भवानी. मला काहीच नाही, मी इनोसंट आहे, ज्याला आपण निरागस आहे. आपल्याला लहान मुला काहीच येत नाही आहे की नाही. काहीच येत नसूनसुद्धा जितका तो जोडला असतो तितके आपण मोठ्याला कधीच जोडले जात नाही. गंमत आहे बघा. ज्याला काहीच समजत नाही, काहीच येत नाही, तो खूप जोडलेला असतो. आपल्याला समजायला लागतं, आपण मोठे व्हायला लागतो, आपल्याला जाणीव व्हायला लागते आपल्या मोठेपणाची, आणि मग आपण दूर 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 होत जातो. याच्यामध्ये असं काहीच नाही आहे वाटते नाही. न जानामि पुण्यम न जानामि तीर्थम न जानामि मुक्तिम लयम वा. म्हणजे जेवढ्या काही तुमच्या कल्पना आहेत मनात येणाऱ्या त्या सगळ्यांचा त्या निराश केला आहे. निर्वाण षटक तसंच आहे शंकराचार्यांचं, सगळ्यांचा निराश केला आहे त्यांनी, एकही सोडलं नाही आहे बघा. मुक्ती नाही, लय नाही, काहीच नाही. न लगे मुक्ती धनसंपदा. तुकाराम महाराज म्हणतात मला मुक्ती पण नको, धनसंपदाचा प्रश्नच नाही आहे. आणि संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी. आणि इथे शंकराचार्यांनी काहीच सोडलं नाही आहे. न जानामि मुक्तिम लयम वा कदाचित न जानामि भक्तिम, मला भक्ती पण माहीत नाही. व्रतम वापि माथ गतिस्त्वम गतिस्त्वम त्वमेका भवानी. मी कसा आहे, कुकर्मी कुसंगी कुबुद्धी कुदासः
कुलाचारहीनः कदाचारलीनः कुदृष्टिः कुवाक्यप्रबन्धः सदाहं गतिस्त्वं त्वमेका भवानी प्रजेशं रमेशं महेशं सुरेशं दिनेशं म्हणजे सूर्य निशिथेश्वरं वाग् निशिथेश्वर म्हणजे चंद्र निशिथ म्हणजे रात्र न जानामि चान्यं सुराणां शरण्ये गतिस्त्वं त्वमेका भवानी विवादे विषादे प्रमादे प्रवासे जले वा नले पर्वते शत्रुमध्ये अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि गतिस्त्वं त्वमेका भवानी मी अरण्यात असो अडचणीत असो तू माझं नेहमी रक्षण कर सदा मां विषादे विवादे माझा विवाद असो विषाद असो माझ्याकडनं चूक झाली असो प्रवासात असो कुठे असो आई तू सदा माझं रक्षण कर कारण तूच माझी गती आहेस गतिस्त्वं त्वमेका भवानी मी कसा आहे अनाथ आहे मला कोणी नाथ नाही आहे दरिद्र आहे दरिद्रो जरारोगयुक्तो मला जरा आहे वय झालेलं आहे रोगयुक्त आहे महाक्षीणदीनः सदा जाड्यवक्त्रः मी अतिशय क्षीण आहे दीन आहे सदा जाड्यवक्त्रः विपत्तौ प्रविष्टः प्रणष्टः सदाहं गतिस्त्वं त्वमेका भवानी हरि ओम।